रामकृष्ण माऊली. मी डॉक्टर विजय सानप. आज आपण आलेलो आहोत श्री अनिलजी खेडकर यांच्या घरी आणि तिथून आपण त्यांचा हा पादुका प्रवास पंढरपूर ते लंडन कसा झाला त्याबद्दलही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचा एंट्रन्स आहे घराचा, आपण बघूया. आम्ही इव्हेंट पण तयार केले, इव्हेंट तयार केले प्लस आमचे इक्विपमेंट पण ॲड केले. चोरी बिल केलं काय करायचं नाही आम्ही त्याला सांगितलं की आमच्या मंदिरातर्फे जे काही इव्हेंट होतील ना ते इव्हेंट त्या 7-8 इव्हेंट आम्ही दिलेलं नाव. करू शकतो काय प्रॉब्लेम नाही. लिगल टीम कडे मागवून घेतो मी, इन्शुरन्स कॉपी मागवून घेतो. ठीक आहे चालेल. फक्त एकच विसर्जन आहे. तर तुझं समजा सकाळी विसर्जन काय म्हणा तर सकाळी मग माझं विसर्जन करून मग कसं येते पाहतो मी. मग तिकडे आलं विसर्जन करावं लागेल. अच्छा हां. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. आज आपण आलेलो आहोत श्री अनिलजी खेडकर यांच्या घरी आणि तुम्हाला माहीतच आहे की त्यांचा जो पंढरपूर ते लंडन हा प्रवास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून. आणि ऑलमोस्ट 2 तासाचा प्रवास करून मी इथे लंडनलाच आलेलो आहे त्यांच्या घरी आणि आपण पूर्णपणे त्यांच्याबरोबर पूर्ण प्रवासाची चर्चा करणार आहोत. आणि शाब्दिक आपण ही पंढरपूर ते लंडनची वारी जी आहे ती आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. तर बोलूया अनिलजीशी. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. तुमचा जो आज खास म्हणजे तुमचा जो पंढरपूर ते लंडन वारी हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाबद्दल अनेक लोकांना उत्सुकता आहे आणि खास त्यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा प्रवास, तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर जसं मी म्हटलं की 70 दिवसाचा प्रवास हा फार मोठा प्रवास आहे आणि 22 देशातून. तर मला असं वाटतं की तो प्रवास कशा पद्धतीने झाला त्याबद्दल आपण बोलावं. नक्कीच. थँक्यू. थँक्यू. तो मग आता हे एवढं झाल्यानंतर कंटिन्यू होईल ते. रामकृष्ण अनिल माऊली. आजचा जो प्रसंग आहे या प्रसंगामध्ये आपण तुमचं ओव्हरऑल जो प्रवास झालेला आहे पंढरपूर ते लंडन UK याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि आपण जो प्रवास केला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप अभिनंदन तुमचं. कारण ही जी संकल्पना ज्या पद्धतीने तुम्ही ती सुरुवात केली तर ती अत्यंत अशी वाखाणण्यासारखी आहे. तर त्याबद्दल तुम्ही म्हणजे या प्रवासाची प्रेरणा कुठून झाली, कशा पद्धतीने, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. रामकृष्ण हरी. तर ही जी एक अद्भुत अशी ग्लोबल वारी आपण म्हणूया जी पंढरपूरवरून लंडनला आली, याची संकल्पना जर म्हणाल तर एक परदेशामध्ये राहताना एक मनामध्ये खतखत होती की आपण भारताबाहेर राहताना मराठी माणसाचं हक्काचं मंदिर नाही आहे कुठे, आणि त्याची सुरुवात म्हणून काहीतरी आपल्याला कुठेतरी याची सुरुवात केली पाहिजे म्हणून पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन यायचा आहे. आणि म्हणून पांडुरंगाच्या चरणाला लागून आशीर्वाद घेऊन काहीतरी घेऊन यायचं आहे. म्हणून मग आपण या पादुकांचा विचार केला. मग नंतर पुढे विचार केला की जी आपली वारीची परंपरा आहे 700 वर्ष जुनी, त्या वारीला समरस होऊन
मग आपण ही कुठेतरी अशी एक ग्लोबल वारी करू बाय रोडने, याची संकल्पना. आणि तर भारताबाहेर आपलं मराठी माणसाचं हक्काचं मंदिर व्हावं, ही त्याचं उगमस्थान होतं आणि त्यातून सुरुवात झालेला हा पूर्ण प्रवास आहे. फार फार सुंदर. आपण आता तुमच्या ओव्हरऑल जो तुमचा जो प्रवास झालेला आहे त्या प्रवासाबद्दल आपण थोडेसे गप्पा स्वरूपामध्ये आपण करूया प्रोग्राम. आपण तब्बल 18,000 किलोमीटरचा प्रवास केला, 70 दिवस लागले तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ 22 देशातून तुम्ही प्रवास केला. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरंच एक अविस्मरणीय असा प्रवास होता, आपण असं म्हणूया. पंढरपूरवरून आपण 14 एप्रिलला निघालो आणि 70 दिवसांचा हा जर्नी होता. पांडुरंगाच्या आशीर्वादाने ही वारी जी होती सुखरूपपणे पूर्ण झाली. आणि तसं पाहिलं तर आपण 22 देशांमधून जाणार होतो, पण नंतर काही देशांमधून आपल्याला रिक्वेस्ट आल्यामुळे आपण 22पेक्षा अधिक देशांमध्ये गेलो. मला वाटतं एक 24 ते 25 देशांमधून आपण हा प्रवास केलेला आहे. एकूण 18,000च्या वरती किलोमीटरचा हा प्रवास झाला. 22 जूनला आपण या वारीची सांगता ऑफिशियली लंडनमध्ये टावर ब्रिज येथे केली. तर हा पूर्ण 14 एप्रिल ते 22 जून वेगवेगळ्या देशातून, 2 खंडातून, आशिया आणि युरोप खंडातून ही वारी निघाली. तर एक चांगला असा अविस्मरणीय असा वारीचा हा अनुभव होता. आता याचं नियोजन करताना तुम्हाला सुरुवातीला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या, म्हणजे ज्या तुम्हाला पार करणं अत्यंत गरजेचं होतं अशा अडचणी म्हणायचं तर रूट प्लॅनिंग सर्वात महत्त्वाचं. ज्यावेळेस आपण रस्त्याने एवढा प्रवास करायचा विचार करतो तेव्हा आपल्याला कोणत्या रूटने जायचं, आणि पहिली गोष्ट म्हणजे तो रूट हा सेफ असला पाहिजे प्रवासासाठी. कारण आपण आता सध्याची जी परिस्थिती पाहतो, वेगवेगळ्या ठिकाणी वॉर परिस्थिती आहे. तर मग तुम्हाला माहिती असेल एक ओल्ड सिल्क रूट होता, ज्याने एशियातून युरोपसाठी कमर्शियल ॲक्टिव्हिटीचा प्रवास व्हायचा. तर आपण त्या ओल्ड सिल्क रूटचा विचार केला. तसं पाहिलं तर 3 रूट आहेत भारतामधून इंग्लंडला येण्यासाठी. पहिला रूट म्हणजे आपण आपलं वाहन व्हेकल इराणला शिफ्ट करून इराणमधून टर्कीमधून युरोपला येऊ शकतो. पण इराणमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू असल्यामुळे इस्रायल युरोप तो रूट आपण अवॉइड केला. दुसरा रूट होता आपल्या मेघालयामधून मणिपूरमधून थायलंडमधून चायना. पण तिथे पण सिव्हिल वॉर सुरू आहेत म्यानमारमध्ये वगैरे, त्याच्यामुळे मग आपण तो रूट पण अवॉइड केला. मग दुसरा सेफेस्ट रूट जो होता तो भारत, नेपाळ, चायना मार्गे पुढे सेंट्रल एशिया. तर सर्वात महत्त्वाचं चॅलेंज किंवा तयारी म्हणायचं झालं तर रूट प्लॅनिंग. सेकंड म्हणजे विजा रिक्वायरमेंट, की कोणत्या कंट्रीसाठी आपल्याला विजा लागतोय, कोणत्या कंट्रीसाठी आपल्याला गाडीसाठी परमिट पाहिजे, इन्शुरन्सची रिक्वायरमेंट काय काय आहे. तर हे छोटे छोटे चॅलेंजेस होते. पण आय वुड सजेस्ट की रूट कोणता घ्यायचा आणि त्या कंट्रीची विजा रिक्वायरमेंट, हे 2 मोठे चॅलेंजेस होते. जे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे आजकाल, वेगवेगळ्या साधनामुळे आपल्याला घरी बसल्या सर्व माहिती काढू शकतो आपण, की विजा केव्हा अप्लाय करायचा आहे, तो इन पर्सन विजा लागतो की ई विजा लागतो. तर हे सर्व चॅलेंजेस होते. पण आय थिंक एक व्यवस्थित प्लॅनिंग नाही ते आपले पूर्ण झाले. साधारणपणे हा प्रवास सुरू करण्याच्या अगोदर किती महिने, किती दिवस तुम्हाला ही सगळी तयारी करावी लागली? याच्यासाठी तयारी म्हणायचं झालं तर आपण फुल फ्लेशने एक 3 महिने म्हणूया. 6 महिन्यापूर्वी आपण फक्त चर्चा करत होतो की प्रवास करायचा आहे, किती खर्च येईल किंवा काय काय तयारी करावं लागेल, शक्य होईल की नाही. पण 3 महिने आपण असं म्हणूया की डिसेंबरपासून, म्हणजे डिसेंबर 2024 पासून आपण व्यवस्थित तयारीला लागलो. जानेवारीमध्ये आपण सर्व विजाला वगैरे ॲप्लिकेशन केलं आणि फेब्रुवारीमध्ये आपले बऱ्यापैकी सर्व विजा आलेले होते. तर एक 3 महिने साधारणतः आपल्याला लागतात विजा प्रोसेससाठी वगैरे, वेगवेगळ्या देशांचे विजा घ्यायला. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीचं कारनेट, म्हणजे जसं आपला माणसाला पासपोर्ट लागतो तसा कारसाठी पण एक पासपोर्ट लागतो, त्याला आपण म्हणूया कारनेट. असं कारनेटचं ॲप्लिकेशन आपल्याला करावं लागतं. तुमची गाडी कोणती आहे, त्या गाडीचं रजिस्ट्रेशन कुठे आहे, RC बुक कुठे आहे, तुम्ही ते कोणत्या कोणत्या देशामधून जाणार आहात, त्याची इन्शुरन्स कॉपी, नंतर ती गाडी इंग्लंडला पोहोचल्यानंतर परत पाठवायची त्याची तयारी दाखवावं लागतं त्या कारनेटमध्ये. म्हणजे बेसिकली 1 वर्षाचं तुमचं कारचं ग्लोबल परमिट आपल्याला काढावं लागतं. तर ही एक तयारी होती की आपल्याला एक 3 महिने ह्या सर्व प्रोसेसला द्यावं लागतात. आणि त्याच्यानंतर मग तुमची फिजिकल तयारी, कारण हा रोजचा गाडी चालवायचा प्रवास आहे, तर थोडंसं तुम्हाला फिजिकली पण ॲक्टिव्ह राहावं लागतं. कारण डेली आपण 500, 600, 1000 किलोमीटर चालवतो. त्यामुळे तर बसून जो प्रवास आहे त्याच्यासाठी तुमच्या बॉडीला पण तयारी करावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेदर, की काही ठिकाणी तुम्हाला उन्हाळा पाहायला भेटतो, काही ठिकाणी पावसाळा, काही ठिकाणी हिवाळा, म्हणजे थंडी प्लस बर्फ पण तुमच्या प्रवासामध्ये येतो. तर हे पूर्ण तयारी तुम्हाला एक 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हे सर्व होमवर्क करून घेतो. वा, फार सुंदर.
मला थोडंसं अगोदर तुमच्या जीवन प्रवासाच्या थोडंसं अगोदर जायचं आहे की तुम्ही सुरुवातीला म्हणजे पंढरपूर किंवा पांडुरंग याच्याशी कसे कनेक्ट झालात, त्याच्याबद्दलचं तुमचं म्हणजे सुरुवात केव्हा झाली, कशी झाली ती मला वाटतं प्रेक्षकांना ऐकायला जास्त आवडेल. नाही, नक्कीच. पांडुरंग तसं पाहिलं गेलं तर जो कोणी महाराष्ट्रामध्ये जन्मलेला आहे त्यासाठी काही नवीन नाहीये. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये वारी किंवा वारकरी संप्रदाय किंवा अभंग, प्रवचन, विठ्ठल रुक्मिणी हे काही नवीन नाहीये. पण त्याच्यामध्ये गोडी निर्माण व्हायची झाली तर म्हणावं लागेल की 2017 पासून, जेव्हा मी ऍक्च्युली पायी वारी केली आळंदी ते पंढरपूर. सो 2017 पासून मी मागील 7 वर्ष झालं वारी करतोय. तर तेव्हा खरी वारीची ओढ निर्माण झाली. मग वारी म्हणजे काय हे जाणून घ्यायची इच्छा तुम्ही वारीमध्ये सहभागी झाल्यानंतरच पूर्ण होते. म्हणजे वारी म्हणजे साधेपणा. म्हणजे तुम्ही जे तुमचं काही सगळी लक्झरी आहे ती सर्व सोडून तुम्ही वारीमध्ये समर्पण करता. जे काही तुम्ही 2 आठवडे 3 आठवडे चालत जाता ते वारी म्हणजे समर्पण, साधेपणा आणि तुमची पांडुरंगाप्रती असलेली भक्ती. तर यामध्ये तुम्हाला जाणवलं की तुम्ही कितीही आयुष्यामध्ये मोठे गोल अचीव केले तरी तुम्ही ग्राउंडेड राहणं किती महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण एक उदाहरण ऐकलेलं आहे की ज्यावेळेस मोठे मोठे वादळ येतात त्यावेळेस सर्वात पहिलं जर काही उखडून पडलं जातं ते छोटे झाडं, झुडपं आणि गवत. पण जे मोठं झाड असतं त्याला पडायला वेळ लागतो कारण त्याचे मुळं हे खोलवर गेलेले असतात. म्हणजे जो कोणी ग्राउंडेड असतो, ज्याचे मुळं हे त्याच्या मातीशी जोडलेले असतात, त्याला उकडून पडायला वेळ लागतो. आणि वारी ही त्याची एक संकल्पना आहे की तुम्ही तुमच्या मातीशी जोडलं पाहिजे. तुमचे लोक, त्याच्यामध्ये दिला गेलेला प्रेम, आदर एकमेकाबद्दल हे सर्व शिकण्यासाठी वारी आहे. आणि तिथून या पांडुरंगाप्रतीची जी आपली आपुलकी आहे ती सुरुवात झाली. आणि मग हळूहळू करता करता वारीमध्ये वेगळे अनुभव येत गेले आणि त्याच्यातून मग ही संकल्पना झाली की आपण यावर्षी काहीतरी वेगळी वारी करूया. म्हणून या ग्लोबल वारीचा प्रवास सुरू झाला. खूप छान. मला वाटतं आपल्या बोलण्यामध्ये तुम्ही म्हणाला होता की तुम्ही जवळ 7 वर्ष तुम्ही जी पायी वारी केली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, पायी वारी जसं मी सांगितलं ना, ज्याला कोणाला आपल्या आयुष्यामध्ये येऊन की समर्पण काय असतं किंवा तुमच्याकडे काही नसताना तुम्ही एकमेकाला प्रेम कसं देऊ शकता हे जर शिकायचं असेल तर त्यांनी वारीला अवश्य जावं. म्हणजे वारीमध्ये पांडुरंगाला भेटणं ही तर ओढ असतेच, पण त्यासोबत चालताना माणसामधला जो पांडुरंग आहे ते सर्वात महत्त्वाचं शोधायची जी प्रोसेस आहे ती म्हणजे वारी. कारण आपल्याला सांगितलं गेलं की हा देव प्रत्येकाच्या माणसामध्ये देव दडलेला आहे आणि तो जे देव जर शोधायचा असेल तर तुम्हाला वारीमध्ये सहभागी व्हावं लागेल. मग तिथे तुम्ही कोणी छोटा नसतो, कोणी मोठा नसतो, कोणी गरीब नसतो, कोणी श्रीमंत नसतो, सर्व इक्वल असतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणीला तुम्हाला बाकीचे लोक कशी मदत करतात, तुम्हाला प्रेम कसं लावतात आणि तुमचा हा जो प्रवास आहे 21 दिवसाचा आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर हा प्रवास कसा होतो याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. म्हणून ही वारी आहे. म्हणजे वारी तुम्हाला एक आपण असं म्हणूया की जीवन जगायची एक मार्ग दाखवणारी प्रोसेस आहे. मला वाटतं 7 ते 8 तुम्ही पायी वारी तेवढं केले, जवळ 21 दिवसाचा प्रवास. तर ते एक जबरदस्त तुमची सेवा आहे पांडुरंगाच्या प्रती, तुमच्या ज्या भावना आहेत. आता आपण जो प्रवास केला पंढरपूर ते UK लंडनला जो प्रवास केला तर त्या काळामध्ये जे जे देश तुम्ही पोचलात, ज्या ज्या देशातून तुम्ही चाललात तर तिथले तुमचे काय अनुभव होते? आपण ज्या देशातून गेलो, आता म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर 14 एप्रिलला आपण भारतातून सुरुवात केली आणि नंतर आपण 19 एप्रिलला भारत सोडून नेपाळमध्ये प्रवेश केला. मग नेपाळनंतर आपण तिबेट, चायना, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशियानंतर आपण जॉर्जियानंतर टर्कीनंतर सर्बिया, बल्गेरिया, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, चेक रिपब्लिक, हंगेरी, जर्मनी, लक्झमबर्ग, बेल्जियम, फ्रान्स आणि UK असा हा पूर्ण प्रवास होता. आपण कधीच अपेक्षा केलेली नव्हती की ह्या प्रवासामध्ये आपल्याला एवढा प्रतिसाद भेटेल. म्हणजे विठ्ठल भक्त किंवा मराठी माणसं जे त्यांचा आपल्याला एवढा मोठा प्रतिसाद भेटेल हे आपल्याला कधी माहितीच नव्हतं. तर एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला नेपाळला लोक भेटायला आले, भरतपूर येथे, काठमांडू येथे. त्यानंतर किर्गिस्तानच्या ऑश या ठिकाणी जवळपास 150 विद्यार्थी एक अर्ध्या दिवसामध्ये त्यांनी प्लॅनिंग केलं आणि सुंदर असा कार्यक्रम केला. आणि सर्वात मोठं म्हणजे जॉर्जिया, ज्या देशाचं नाव आपण फक्त ऐकलेलं आहे आणि तिथे बातुमी आणि तिब्लिसी हे देश आहेत. तर तिथे जवळपास एक 700 ते 800 मुलं पादुकांचं दर्शन घ्यायला आले आणि त्यांनी एक सुरेख असा 2-3 तासाचा भजंगाचा अभंगाचा कार्यक्रम केला. तर आणि नंतर साहजिकच युरोपमध्ये आल्यानंतर प्रत्येक देशामध्ये कार्यक्रम होते मोठे मोठे. कारण युरोपमध्ये तसं पाहिलं तर मराठी किंवा विठ्ठल भक्त बऱ्यापैकी आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद देतील ही आधी कधीच अपेक्षा नव्हती.
तर ज्या ज्या देशामधून आपली वारी गेली त्या त्या देशामध्ये आपल्याला उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद पाहायला भेटला. लोक आवर्जून आपल्या ट्रेडिशनल वेशभूषेमध्ये पादुकांचं दर्शन घ्यायला आले, शुभेच्छा द्यायला आले आणि अनुभव जाणून घेत होते की या वारीचा अनुभव काय, संकल्पना काय. आणि हा पूर्ण प्रवास करत असताना आपल्याला एक विशेषता म्हणजे सगळ्या लोकांना जोडायचा एक अनुभव आलेला आहे. आता याच प्रश्नाला थोडंसं धरून मी पुढे विचारेन तुम्हाला की या संपूर्ण प्रवासामध्ये विशेष असं म्हणजे एकदम खास असा स्पेशल काय अनुभव तुम्हाला आला, म्हणजे लोकांची वागणूक म्हणा किंवा ज्या पद्धतीने लोक एकत्र येत होते, तर असं एखाद्या आठवणी त्या प्रवासामध्ये? तसं सांगायचं झालं तर प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या आठवणी येतात. म्हणजे तुम्ही देशाचं नाव सांगितलं, मी त्या देशावरती एक तास बोलू शकतो. पण जसं मी आता तुम्हाला बोललो की जॉर्जिया या देशामध्ये विशेष करून मला चांगला अनुभव आला. म्हणजे 700-800 मुलं तिथे दर्शनासाठी येणं आणि आल्यानंतर त्यांच्याकडे टाळ, मृदंग, पेटी, तबला हे सगळं घेऊन त्यांनी सुरेख अभंग केले. ते एवढ्यावरतीच थांबले नाही तर तिथे जसं आपल्या भारतामध्ये परंपरा आहे, आपल्या वारकऱ्यांना आपण आपल्या घरी जेवायला घेऊन जातो, त्यांची सेवा करतो, तर तसा अनुभव तिथे आला की ते त्यांच्या घरी जेवायला घेऊन गेले. आणि तेवढ्यावरती थांबल्यानंतर घरी गेल्यानंतर व्यवस्थित रांगोळी काढलेली होती, ताटं सजवलेले होते, जसं काय कोणी पाहुणा आपल्या घरी आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आवर्जून एक मुलगी होती, तिने आवर्जून विचारलं की माऊली तुम्ही आता 40-45 दिवस झाले प्रवास करताय, तुमचे कपडे धुवायचं काय? बरोबर, साहजिकच हा प्रश्न कोणाला तरी पडला असेल की एवढ्या प्रवासामध्ये आपण कपडे धुतो कुठे, कारण वाळवायला वेळ नाही आहे, इस्त्री करायला वेळ नाही आहे. तर तिने विचारलं की माऊली तुमचे जे कपडे असतील ते मला द्या, मी त्या कपड्यांना धुते, वाळवते आणि सकाळी इस्त्री करून तुमच्या हॉटेलला परत आणून देते. म्हणजे जर तुम्ही प्रश्न विचारला की एक रिमेंबर होणारा अनुभव, म्हणजे भारतापासून ते जवळपास 8,000 किलोमीटर दूर असतील. विद्यार्थी शिकत असताना त्यांना ही कुठेतरी जाण आहे की आपल्या देशामधून कोणतरी एक दुसरीकडेच पादुका घेऊन चाललेला आहे आणि त्याच्यासाठी आपण विचारपूस करताना ही गोष्ट की खूप कमी जणांच्या लक्षात येऊ शकते की कपडे धुवायचं काय, ही आवर्जून विचारली. तर ती एक मनाला अशी भावणारी गोष्ट आहे. आणि बाकीच्या पुढच्या देशामध्ये पण, म्हणजे जसं चेक रिपब्लिकमध्ये प्राग, जी की चेक रिपब्लिकची राजधानी, तिथे 2 किंवा 3 महिन्याच्या मुलाला ते वारकऱ्याचा ड्रेस घालून दर्शनासाठी घेऊन आले होते. नंतर पुढे बेल्जियममध्ये जवळपास 3 ते 4 बेल्जियम मराठी मंडळी ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांनी स्वागत केलं. आणि तिथे फक्त भारतीय किंवा मराठीच नाही तर अमराठी लोक, म्हणजे जे बेल्जियमचे नागरिक आहेत, ते दर्शनासाठी आले होते. तर हा एक वेगळा अनुभव होता का प्रत्येक देशामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या. तर नक्कीच हा एक अनुभव सांगायचा म्हणलं तर वेळ कमी पडेल, कोणत्या देशामध्ये काय काय आपुलकीने अनुभव येत गेले. खूप खूप सुंदर. तुमच्या या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही ज्या पादुका ज्या घेऊन येत होता तर त्याचा डे टू डे तुम्ही कशा पद्धतीने आदर सन्मान राखत गेलात, कशा पद्धतीने तुम्ही ते? नाही, नक्कीच. म्हणजे प्रवास हा एक गोष्ट आहे, त्यासाठी त्याच्यासाठी विधिवत पूजा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही तयारी काय केली, तर याच्यात तयारी सर्वात महत्त्वाची म्हणजे पादुकांचं जे मान आहे किंवा पादुकांचे जे धार्मिक विधी आहेत त्या कशा पूर्ण केल्या पाहिजे. तर पंढरपूरवरून निघताना जे पंढरपूरचे गुरुजी आहेत त्यांच्याकडून आपण पूर्ण मार्गदर्शन घेतलं होतं की या पादुकांचं डेली कोणते पूजन झालं पाहिजे, अभिषेक कसा झाला पाहिजे, किंवा आपण अशा परिस्थितीमध्ये अडकू शकतो की जिथे आपल्याला दुसरा काही मार्गच नाही आहे, म्हणजे कुठे गाडी खराब होऊ शकते किंवा वाळवंटामध्ये किंवा बर्फाळ डोंगरामध्ये आपण अडकू शकतो. तर त्यावेळेस पादुकांचं पूजन कसं करायचं, त्यांचा मान कसा ठेवायचा, तर हा सर्व प्रोटोकॉल आपण त्यांच्याकडून बनवून घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला क्लिअरली सांगितलं होतं की या पूर्ण प्रवासामध्ये धार्मिक विधी या केल्याच पाहिजेत, पण तुम्ही जे हे कार्य करताय, आपल्या पांडुरंगाला 7 समुद्रापार घेऊन जायचं, त्याच्यासाठी खूप काही बंधनं टाकू नका. आणि हे एक त्यांचं मोठेपण होतं की ज्या मार्गाने आपण प्रवास करणार होतो, आपण हिंदू राष्ट्रासोबत बौद्ध राष्ट्र, मुस्लिम राष्ट्रामधून जाणार होतो आणि काही काही विरळ लोकसंख्या असलेल्या देशामधून जाणार होतो, तर तिथे साहजिकच तुम्हाला चॅलेंजेसला सामना करावा लागत होता. पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने जी काही आपल्याला विधी पंढरपूरच्या संस्थांनी घालून दिलेली होती ती आपण विधी पूर्ण पार केली. म्हणजे विधीमध्ये रोज पादुकांचा सकाळी अभिषेक झाला पाहिजे, त्यांची आरती झाली पाहिजे, दोन्ही वेळेस त्यांना प्रसाद दाखवला गेला पाहिजे. तर प्रसादासाठी पण तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगायचं मला आवडेल की तयारी कशी करायची. तर कारण या देशामध्ये आपल्याला माहिती नव्हतं की प्रसादासाठी काय भेटेल. तर 70 दिवसांच्या प्रवासासाठी मी 140 पुड्या, म्हणजे आपल्या छोट्या पुड्या भेटतात, त्याच्यामध्ये आपण काजू, बदाम, मनुके, शेंगदाणे, खडीसाखर, जे आपल्याकडे ड्रायफ्रुट्स आपण नैवेद्य दाखवतो, तर अशा मी 140 पुड्या माझ्यासोबत कॅरी केलेल्या होत्या. म्हणजे उद्या कुठे चायनासारख्या ठिकाणी जिथे आपल्याला व्हेजिटेरियन ऑप्शनच नाही आहे काही भेटणं,
काही ठिकाणी फळं भेटतात, काही ठिकाणी फळं भेटत पण नाही, येत नैवेद्य दाखवायला. मग फक्त ते आपण पुडी उघडून प्रसाद म्हणून दाखवलेली आहे. म्हणजे जे काही आपल्याला शक्य होईल परिस्थितीनुसार त्याप्रमाणे आपण आपल्या पादुकांचा मान ठेवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीमध्ये पण आपण व्यवस्थित पादुकांसाठी एक डेडिकेटेड सीटवरती पादुका ठेवल्या होत्या, जेणेकरून त्या पादुकांची कुठे हेळसांड होणार नाही आहे, पवित्रता राहील. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण मुक्कामाला जाऊ त्या ठिकाणी पादुकांना व्यवस्थित रूममध्ये घेऊन जाणं, त्याचं अभिषेक करणं, त्यांची आरती करून नंतर जे काही विधिवत पूजा करून पुन्हा प्रवासाला लागणं. तर हे जे काय आपल्याला प्रोटोकॉल पंढरपूर संस्थाने दिले आपण ते व्यवस्थित फॉलो करत आलेलो. फार छान. तुम्हाला या संपूर्ण प्रवासामध्ये मी पुन्हा परत तोच प्रश्न, कदाचित हा रिपिटेटिव्ह होईल तो प्रश्न, पण कोणत्या देशामध्ये तुम्हाला जास्त प्रतिसाद मिळाला त्याचा? जास्त प्रतिसाद तर जर्मनीमध्ये पण चांगला भेटला, चेक रिपब्लिकमध्ये भेटला. पण अगेन मी जॉर्जिया थोडंसं रिइटरेट करेल, कारण जॉर्जियामध्ये आम्ही 4 दिवस होतो. पण 4 दिवसामध्ये एव्हरी डे ते मुलं पादुका दर्शनासाठी येत होते. आणि फक्त दर्शनासाठी येत नव्हते तर आवर्जून मला ते त्यांच्या घरी घेऊन जात होते, चहा प्यायला, जेवायला. म्हणजे त्या 4 दिवसांमध्ये मी त्या मुलांच्या घरी जाऊन जेवलो. त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम केले. म्हणजे तिबिलिसीमध्ये आम्ही एक 700-800 मुलांचा कार्यक्रम केला. त्यानंतर दुसरी सिटी आहे बातुमीमध्ये आम्ही सलग 3 कार्यक्रम केले. म्हणजे दुपारी इस्कॉन टेम्पलला होता, नंतर बातमीमध्ये मॅरिएट हॉटेलचे ओनर जे होते त्यांना समजलं की या पादुका भारतातून आल्या आहेत. त्यांनी विदिन 2 आवर्स पादुका दर्शनाचा कार्यक्रम आदेश केला. पर संध्याकाळी कार्यक्रम झाला. म्हणजे मला असं वाटतं की जॉर्जियामध्ये अनपेक्षितपणे खूप मोठा प्रतिसाद होता, कारण ते विद्यार्थी आहेत. म्हणजे त्यांच्याकडून आर्थिक अडचणी असू शकतात. प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला आर्थिक अडचणी तेवढ्या नसतात जेवढ्या विद्यार्थी दशेमध्ये असतात. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी खूप सुरेख कार्यक्रम केले. विशेष म्हणजे ते तिबिलिसीवरून बातुमीला मला स्वतः घेऊन गेले, तिथे कार्यक्रम केला. तिथे आम्ही परत नेक्स्ट डेला पूजा वगैरे केली, दर्शनाचा कार्यक्रम केला. आणि नंतर मला टर्कीला जाईपर्यंत ते लोक तिथेच होते. म्हणजे मी सांगायचं ठरलं तर जॉर्जिया हा एक मोठाच अनुभव होता भारताबाहेर. छान. आपण ज्या वेळेला प्रवास करत होता तर भारतीय लोक पण तुम्हाला भेटले असतील, परदेशी लोक, तर त्यावेळेला नेमकं काय संवाद व्हायचे तुम्ही, म्हणजे कोणत्या विषयावर तुमची चर्चा व्हायची? सर्वात म्हणजे त्यांना हे कुतूहल होतं की हा काही लोकांना इमॅजिनेशनच्या पलीकडचा प्रवास वाटतो की भारतामधून आपण गाडीने प्रवास करत इंग्लंडला जायचंय आणि ते पण पादुका घेऊन. तर सुरुवात हीच होती की अरे हे असं कसं काय. आणि एक साहजिक प्रश्न यायचा की गाडीनेच का. आता विमानांची सुविधा झाली आहे, म्हणजे आपण पाहिजे तर बिझनेस क्लासने प्रवास करू शकलो असतो पादुकांना घेऊन, मग हा गाडीनेच प्रवास का. तर सर्वात जास्त हाच प्रश्न असायचा की गाडीनेच का आणि हे सुचलं कसं. तर हा सर्वात जास्त होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या पादुका लंडनला कशासाठी चालल्यात, म्हणजे पादुकाच का, किंवा पादुका लंडनला गेल्यानंतर त्याचं होणार काय. तर पहिली गोष्ट म्हणजे रस्त्यानेच का, म्हणजे आपण विमानाने का नाही घेऊन आलो. तर आपल्याला ही जा उपक्रम होता आपला हा वारीचा, याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला जी संस्कृती आहे, जी वारीची परंपरा आहे, त्याच्याशी समरस व्हायचं होतं. म्हणजे जसं आपण आळंदी देवावरून सर्व पालख्या निघतात, पंढरपूरला पायी जातात, तसं आपल्याला भारतातून इंग्लंडला पायी येणं शक्य नाही आहे. म्हणून त्याचं नेक्स्ट जे काय होतं ते बाय रोड, म्हणून आपण हा बाय रोड प्रवास करत आलेलो आहोत. आणि मग नंतर याच्यामध्ये त्यांना बरेचसे प्रश्न होते की तुम्ही खाता काय, विजा किती दिवसाचा लागला, किंवा चॅलेंजेस काय काय आले. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न होते. आणि त्या प्रश्न काही काही फनी प्रश्न होते, काही काही खरंच चॅलेंजिंग प्रश्न होते की याच्यामध्ये तुम्ही पण इंग्लंडला गेल्यानंतर साध्य काय करणार आहे वगैरे. तर आय थिंक एक खूप चांगला प्रतिसाद होता याच्यामध्ये. ग्रेट. आता यामध्ये तुमच्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही लोकांना एक संदेशही देत चालला असाल तिथे, तो संदेश काय होता? संदेश हाच होता की जी आपली परंपरा आहे, संत परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, किंवा जे आपली मराठी संस्कृती आहे, किंवा आपण असं म्हणू की विठ्ठल भक्त जे आहेत जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले, त्यांना असं कुठेतरी असं सांगून द्यायचं होतं की आपला हा पांडुरंग आता भारताबाहेर 7 समुद्रापार चाललेला आहे. आणि आपली ही संस्कृती आता आपल्याला जगाला दाखवायची आहे, की जी आपली संत परंपरा आहे. असं म्हणतात की तुकाराम महाराजांनी 4 कोटी अभंग लिहिले होते, आणि अनफॉर्च्युनेटली त्याचे फक्त 4000 अभंग बाकी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. बाकी स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, भरपूर असे संत आपल्याकडे आहेत, गाडगे बाबा होऊन गेलेले, की त्यांची जी शिकवण होती ती शिकवण कुठेतरी आपल्याला जगाला दाखवायची आहे. आणि त्याच्यासाठी वारी ही परंपरा आहे. आणि त्यासोबत आपला जो भोळा पांडुरंग आहे तो पण आपल्याला जगाच्या समोर घेऊन जायचा आहे. हाच एक संदेश होता की आपली परंपरा जगाला दाखवायची आहे, साधेपणा, समर्पण आणि प्रेम. फार छान. मला वाटतं तुम्ही ऑलमोस्ट त्या प्रश्नाचं, माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही,
की ही UK मध्ये विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर बांधण्याची कल्पना सुचली कशी ॲक्च्युली? तेच मी सुरुवातीला जसं सांगितलं की जेव्हा तुम्ही भारताबाहेर राहता आणि वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाता त्यावेळेस आपल्याला आदर्श घेण्यासारखं आहे. साऊथ इंडियन लोकांकडून आदर्श घ्यायला पाहिजे आपण. इस्कॉन, बॅप्स किंवा गुरुद्वारा यांच्याकडून आदर्श घेऊन भारताच्या बाहेर वेगवेगळ्या देशांच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी त्यांचे मंदिरं थाटामाटात उभे केलेले आहेत. मग आपण कुठे कमी पडतो का? ॲज अ मराठी माणूस किंवा महाराष्ट्रीयन किंवा विठ्ठल भक्त कुठेतरी आपला पांडुरंग हा बाहेर गेला पाहिजे. आणि मागील 15-16 वर्ष झालं मी इंग्लंडमध्ये राहतोय 2008 सालापासून. तर इथे ती कुठेतरी खतखत होती की आपलं हक्काचं मंदिर कुठे आहे, ज्या मंदिरामध्ये जाऊन आपण 2 मिनिट शांततेने बसून पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊ शकतो. आणि ही जी खंत होती त्याच्यातूनच या संकल्पनेचा उगम झाला की आपलं एक मंदिर उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी हा पूर्ण संकल्प सुरू झाला. मग पायी वारी पंढरपूर ते लंडन आणि त्या पादुका इथे लंडनमध्ये आल्यानंतर त्यांना कुठेतरी भव्य दिव्य मंदिरामध्ये आपल्याला स्थापन करायचं आहे. हाच त्याचा सुरुवात अशी आहे. छान. आता मंदिर उभं राहायचं म्हटल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंदिरासाठी जागा, निधी आणि सरकारी ज्या परवानग्या आहेत तर त्याची तयारी कुठपर्यंत आली किंवा कशा पद्धतीने तुम्ही करताय? नाही, जागा नक्कीच आपल्याला आपण जेव्हा भव्य दिव्य म्हणतोय तर आपल्याला काहीतरी मोठं विजन घेऊन आपण याच्यामध्ये उतरलेलो आहोत. त्यासाठी आपल्याला आर्थिक मदत तर सगळ्यांची लागणारच आहे. पण जे विजन आपण म्हणतोय तर आपल्याला एक साधारणतः एक 5-6 एकर जागा लंडनच्या जवळपास असेल असं आपण शोधत आहोत. आपण 2-3 ठिकाणी जागा पण पाहायचा कार्यक्रम सुरू आहेत. 5-6 एकरच का? तर आपल्याला एक मंदिर पाहिजे. मंदिरासोबत आपल्याला जर भक्त निवास करता आलं तर ते चांगलं राहील. त्यानंतर जसं मी सांगितलं की संत परंपरा आहे आपली. आपल्या संतांचं म्युझियम हे पुढच्या पिढीसाठी किंवा भारताबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आपण ते म्युझियम दाखवू शकू का, ज्याच्यामध्ये आपल्याला संतांची जी शिकवण आहे ती जगापर्यंत घेऊन जाता येईल. त्याच्यानंतर अन्नदान, म्हणजे कुठेतरी अन्नदान आपल्याला कंटिन्यूस ठेवता येईल का, किंवा एखादा हॉल ज्याच्यामध्ये भजन, कीर्तन, अभंग सुरू राहतील. तर अशा ह्या वेगवेगळे उपक्रम आहेत जे आपल्या संकल्पनेमध्ये आहेत आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला मोठी जागा लागणार आहे. तर आता आपण या जागेच्या शोधामध्ये आहोत. लवकरच पांडुरंगाच्या आशीर्वादाने जागेचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बांधकाम सुरू करायचं आहे. त्यासाठी आपण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या लोकांची मदतीसाठी आव्हान करतोय. आपण तुमच्या गाठीभेटी घेतोय. जी काही आर्थिक मदत होईल, कारण हे जे बजेट आहे, जर मंदिराचं बजेट सांगायचं ठरलं तर आपण एक 100 कोटी रुपये म्हणजे 10 मिलियन पाऊंड एवढं बजेट ठेवलेलं आपण. ज्या बजेटमध्ये आपल्याला जागा, बांधकाम आणि बाकीचं जसं मी वर्णन केलं फॅसिलिटी त्या आपल्याला पूर्ण त्या मंदिराच्या बनवायच्या आहेत. आता इथली जे UK मधली जी लोक आहेत त्या लोकांना तुम्ही कसं सहभागी करता या सगळ्या तुमच्या उपक्रमामध्ये? कारण हा फार स्तुत्य असा उपक्रम आहे ना, भूतो न भविष्यती असा तुम्ही जो एक संकल्प घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये जे लोकांना कसं तुम्ही सहभागी करून घेता किंवा कशा पद्धतीने करणार आहात तुम्ही सहभागी? लोकांना सहभागी करून घ्यायचं म्हणजे ऑटोमॅटिकली पांडुरंगाच्या, रुक्मिणी मातेच्या आशीर्वादाने असं झालंय की लोक सहभागी होत चाललेले आहेत. म्हणजे जेव्हा 22 जूनला आपण या पादुका इंग्लंडमध्ये आल्या तिथून पुढे आजपर्यंत प्रत्येक मंडळामध्ये पादुका दर्शनांचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की 30 सप्टेंबरपर्यंत ऑलरेडी पादुका दर्शनांचे दिवस बुक्ड आहेत. म्हणजे आपण इंग्लंडमध्ये साऊथपासून नॉर्थपर्यंत आणि स्कॉटलंड, वेल्स सगळ्या ठिकाणी जे जे मराठी मंडळ आहेत किंवा छोटे छोटे ग्रुप आहेत त्यांनी पादुका दर्शनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर ते पण लोक यासोबत जोडले जात आहेत. याच्या व्यतिरिक्त जो काही अमराठी म्हणजे तामिळियन असतील, कन्नड असतील, तेलुगू असतील, ते लोक पण आपल्यासोबत जोडले जात आहेत. कारण ही सगळ्यांची विठ्ठल भक्ती आहे. त्यांना पांडुरंगाचं, रुक्मिणी मातेचं मंदिर इथे पाहायचंय. म्हणून आपण प्रयत्न करतो की सगळ्यांना एकत्र घेऊन एकसाथ घेऊन पुढे चालायचे. तर नक्कीच आता जे काही UK मध्ये मराठी मंडळं आहेत, विठ्ठल भक्त आहेत, जे की वेगवेगळ्या काउंटीजमध्ये विखुरलेले आहेत, ते आता सगळे एकत्र येत आहेत. त्यांच्या परीने ते आर्थिक हातभार लावतायत, कार्यक्रम साजरे करतायत आणि याच्यातून आता पुढे आपण मार्गस्थ होत आहोत. हे जे मंदिर तुम्ही जे भविष्यात बांधणार आहात तर ते केवळ पूजेसाठी असणार आहे किंवा सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक केंद्र म्हणून त्याचा वापर होणार आहे? नाही, आपल्याला पूजा किंवा आस्था ही तर आपली असणारच आहे, पण त्यासोबत जी काही पुढची पिढी आहे, आता जे काही आपले मराठी बांधव या देशामध्ये स्थायिक झालेले, त्यांचे मुलं असतील किंवा अमराठी लोक सुद्धा असतील, त्यांच्यासाठी कुठेतरी आपल्याला मराठी भाषा याचं शिकवण देणं किंवा संगीत असेल, अभंग असतील, कीर्तन असेल, याचे वर्ग आपल्याला घेता येतील का? तर हा एक उपक्रम आहे की पुढच्या पिढीसाठी आपण आपली संस्कृती कशा पद्धतीने त्यांना शिकवण देऊ, हा एक उद्देश आहे. त्यासोबत
जे भारतामधून कीर्तनकार असतील, अभंग असतील, प्रवचनकार असतील, त्यांना आपण इकडे बोलवून त्यांच्या थ्रू इथे जनप्रबोधन कसं करता येईल हा एक विचार डोक्यामध्ये आहे. तर ऑब्व्हियसली फक्त भक्तीच नाही, तर त्यासोबत सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक प्रबोधन कसं करता येईल ह्याचा पण विचार आपल्यासोबत आहे. खूप छान. जाता जाता शेवटचा प्रश्न ऑलमोस्ट मी विचारतोय तुम्हाला की तरुण पिढीला आणि भाविकांना आपण कोणता संदेश द्याल? तरुण पिढीला एकच संदेश आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये बिझी आहात, तुम्ही खूप काही अचीव करत आहे किंवा केलेलं पण असेल, पण ॲट द सेम टाईम आपली जबाबदारी या सोसायटीला, या कम्युनिटीला माझ्याकडून काय हातभार लागेल, मी ज्या मातीमध्ये जन्माला आलो, जी माझी संस्कृती आहे ती मी पुढच्या पिढीला किंवा माझ्या आजूबाजूच्या कम्युनिटीला देण्यासाठी माझा हातभार काय, हा विचार करून पुढे येऊया. फक्त विठ्ठलच नाही, तुमचं जे काही श्रद्धास्थान असेल त्या श्रद्धास्थानाने जी काही आपली शिकवण आहे ती पुढच्या पिढीला, माझ्या मुलांना, माझ्या नातेवाईकांना, मित्रबरोबरला कशी देईल हा एक भाव ठेवूया की कुठेतरी मी माझ्या समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्याच्यातून मी काय करू शकतो. मग मंदिरच फक्त हा एक पर्याय नाही आहे, तर तुम्ही तुमच्या परीने लोकांची शिकवण करू शकता, त्यांना आपले संस्कार देऊ शकता. म्हणजे कुठेतरी मी या समाजासाठी जे काही माझ्या आयुष्यामध्ये कमवलेलं आहे त्याच्यातून मी पुन्हा रिटर्न देतो आहे, हा एक भाव ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. आणि ऑब्व्हियसली आता या मंदिराच्या उपक्रमामध्ये सगळेजण सहभागी होऊ शकता. जसं आपण या वारीमध्ये ज्या भारताच्या बाहेर वेगवेगळे विखुरलेले मराठी बांधव आहेत किंवा विठ्ठल भक्त आहेत त्यांना आपण एका माळेमध्ये जोडायचं काम केलेलं आहे. तसंच तुम्ही तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत, तुम्ही तुमची जे काही इच्छा आहेत त्याच्यातून समाजासाठी काहीतरी आपण देऊया, हाच एक संदेश देऊ इच्छितो. फार छान. आणि अगदी शेवटचाच प्रश्न मी तुम्हाला इथे विचारतो की महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला काय मदत मिळाली आणि मंदिर समितीकडून तुम्हाला काय मदत मिळाली? स्पेशली सुरुवात आपण करू, महाराष्ट्र शासनाकडून काय मदत मिळाली तुम्हाला? महाराष्ट्र शासनाकडून आपण देवेंद्र फडणवीसजींना भेटलेलो आहोत, नितीन गडकरीजींना भेटलेलो आहोत. त्यांच्या शुभेच्छा तर आपल्यासोबत आहेतच, पण आपण पाठपुरावा करत आहोत काय आर्थिक मदत भेटली तर, आणि त्यासाठी आपण त्यांच्यासोबत संपर्कात आहोत की आर्थिक मदत जर करता आली तर अजून उत्तम राहील. आणि पंढरपूर समितीचं जर म्हणाल तर पंढरपूर समितीने आपल्याला सुरुवातीला खूप चांगली मदत केली आहे, पादुका पंढरपूरमध्ये पूजा करून पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन निघण्यामध्ये. तर पंढरपूर समितीचा आपल्याशी सहभाग आहे, शुभेच्छा आहेत. जे काही आपल्याला धार्मिक मदत लागेल किंवा ॲडव्हाईस लागेल ते ॲडव्हाईस देण्यामध्ये पंढरपूर समिती अग्रगण्य आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतच आहे त्याच्यामध्ये. छान. तर एकंदरीत तुमचा जो उपक्रम अद्वितीय, म्हणजे मला वाटतं आपल्या चर्चेमध्ये पण मी नेहमीच म्हणतो की तुमच्या हातून एक इतिहास घडतोय. जोपर्यंत इंग्लंड, जोपर्यंत UK असेल तोपर्यंत तुमची कीर्ती पांडुरंगाच्या मंदिराच्या याच्यातून सगळ्या पुढच्या अनेक पिढ्यांना ती बघायला मिळेल. तर तुमच्या या कार्याला मी वंदन करतो आणि विठोबा आणि रखुमाई तुमच्या या कार्याला पूर्णपणे बळ देऊ आणि लोकांची जास्तीत जास्त तुम्हाला मदत मिळो असं एक मी भावना तुमच्यापुढे व्यक्त करतो. आणि जाता जाता प्रेक्षकांसाठी एखादा मंत्र, अभंग किंवा प्रेरणादायी वाक्य काय जर तुम्ही सांगितलं तर बरं. नाही, प्रेरणादायी वाक्य म्हणजे रामकृष्ण हरी, म्हणजे त्याच्यामध्ये राम आहे, कृष्ण आणि हरी पण आहे. आपल्या दिनचर्येमध्ये एवढं जरी आपण मंत्र बोललो किंवा एकमेकाला भेटताना रामकृष्ण हरी जरी बोललो, जो की आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे, तो खूप सारा आहे. आणि संदेश हाच की एकत्र येऊया आणि हे जे काही कार्य करतोय त्याला हातभार लावून आपण हे कार्य एकदा पूर्ण करूया. आणि याच्यातून बाकीचे देश पण प्रेरणा घेणार आहे. म्हणजे मी ज्या देशामधून आलो त्या देशामध्ये जे काही आपले विठ्ठल भक्त आहेत, मराठी बांधव आहेत, त्यांना ही प्रेरणा भेटली. तर या प्रेरणेतून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. तर आपण आपल्या समाजासाठी एक आदर्श तयार करूया, हीच इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढे आपण वेळोवेळी मंदिराच्या प्रोग्रेसबद्दल, पुढच्या प्रोजेक्टबद्दल डिस्कशन करतच राहू. पण पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर या आहेत निकेता अनिल खेडकर. ह्या अनिलजी खेडकरांच्या अर्धांगिनी आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अनिलजींचा प्रवास आपण सगळा आता ऐकला. तर आपण त्यांची जी अर्धांगिनी आहे, त्यांची जी रुक्माई आहे, तिच्याबद्दल आपण थोडंसं त्यांच्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांनी कशा पद्धतीने या संपूर्ण प्रवासामध्ये अनिलजीची जी साथ दिली त्याबद्दलही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर रामकृष्ण हरी पुन्हा एकदा. हां,
तर निकिताजी, आपण तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही सांगा मला की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं कामकाज, रादर तुम्ही आता सध्या काय करताय, नोकरी वगैरे असं काही असेल तुमचं, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, तुमचं शिक्षण जाणून घ्यायला आवडेल. मी मूळची मलकापूर, बुलढाणा जिल्हा विदर्भची आहे आणि माझं शिक्षण इंजिनिअरिंग आणि मी सध्या एका IT कंपनीमध्ये QA ॲनालिस्ट म्हणून काम करते. हा प्रवास ॲक्च्युली इंटरेस्टिंग आहे थोडा. जेव्हा अनिलने डिसाईड केलं तेव्हा आमचं झालं, भरपूर डिस्कशन झालं की कसं करायचं, काय करायचं. आणि ऑनेस्टली मला काहीच अडथळा नाही आला. ते म्हणतात ना, विठ्ठलाला यायचं असलं ना, तो बरोबर तुम्हाला हिंमत पण देतो आणि पेशन्स पण देतो. रोज मुलाला सोडणं आणणं, मला पहिले फार असा विचार पडायचा की अरे कसं मॅनेज करणार मी एकटी, प्लस जॉब, आणि जॉब पण बऱ्यापैकी बिझी असतो. पण एक होतं ते कुठंतरी, माहीत नाही कुठून तरी ती एक वेगळी एनर्जी आली आणि हे 90 दिवस म्हणजे तो आधी गेला आणि त्याच्यानंतर भरपूर आधी जाऊन नंतर ते 70 दिवस, आधीचे दिवस, नंतरचे दिवस, पण ते गेलेत. ते मला म्हणजे मी नाही सांगणार, मी म्हणणार नाही की मला काही फार चॅलेंजेस आल्या छोट्या मोठ्या गोष्टी, पण ते म्हणतात ना की तुम्ही विचार करा आणि उत्तर तुम्हाला थोड्या वेळात देतं. तसं विठुरायाने मला प्रत्येक वेळेस साथ दिली. आणि हो, म्हणजे एक आल्यानंतरचा जो क्षण होता तो एक वेगळा होता. मुलगा पण रोज एक दिवस मोजायचा की आज 40 डेज राहिलेत, आज 38 डेज राहिलेच. शेवटच्या दिवशी पण म्हटलं मम्मा आज 0 डेज, हाऊ लॉंग. रोज आम्ही प्रवासात पण त्यांनी मिनटं मोजलेत अनिलला भेटण्यासाठी. तर तो जो होता मोमेंट 70 दिवसानंतर भेटण्याचा, तो खरंच फार छान होता. जसं आपण नेहमी म्हणतो ना की एका यशस्वी कोणत्याही एखाद्या क्षेत्रामध्ये जो यशस्वी माणूस होतो, तर त्याच्या पाठीमागं महिला सशक्तीकरण जे असतं, त्याची जी अर्धांगिनी आहे तिच्या सपोर्टशिवाय किंवा तिच्या पाठिंब्याशिवाय तो काहीच करू शकत नाही. आणि ऑलमोस्ट तुम्ही जसं म्हणताय की 90 दिवसापेक्षा जास्त काळ अनिल बाहेर होतं, घराच्या बाहेर. आणि लंडनसारख्या शहरामध्ये नवरा बायको आणि एक मुलगा असं जर परिवार जर असेल तर ते एकटीला मॅनेज करणं खूपच तुम्हाला डिफिकल्ट गेलं असेल. पण या संपूर्ण काळामध्ये तुमची खऱ्या अर्थाने मनस्थिती काय होती, कसं काय वाटायचं तुम्हाला? नाही, आम्ही वाट खूप बघितली की कधी संपतील, कारण की चायनाचा प्रवास थोडासा अवघड होता, कारण की बोलणं व्हायचं नाही, मुलासोबत पण बोलणं व्हायचं नाही. सुरुवातीला असं वाटायचं की अरे अजून भरपूर दिवस राहिलेत, पण तो हळूहळू जसं जसं चायनाच्या बाहेर आल्यानंतर ते रोज कार्यक्रम, रोज व्हिडिओज जेव्हा बघायचो तेव्हा वाटायचंच नाही की आम्ही सोबत नाही आहे, कारण की सगळ्या अपडेट्स मिळायच्या रोज, नंतर सगळे व्हिडिओज पण यायचे. ते जाणवलंच नाही आम्हाला की अरे आपण सोबत नाही. ते म्हणतात ना कुठेतरी देव होता सोबत. मला ते जाणवूच दिलं नाही की मी एकटी आहे किंवा एकटी करते आहे, की बाबा किती दिवस आहे यायला, ये लवकर, आता मला एकटीला मॅनेज होत नाही आहे. मला असा कुठेही काही प्रकार म्हणजे त्रास वगैरे काहीच जाणवला नाही. एक फक्त चायनाचा तो पॅच होता, तो थोडासा कम्युनिकेशन कमी असल्यामुळे थोडासा त्रासदायक गेला, पण बाकी मला कुठेच असं काही जाणवलं नाही. कारण की कार्यक्रम, नंतर ते व्हिडिओज आणि लोकांमधला उत्साह पाहून आमच्यामध्ये पण एवढा उत्साह वाढला की आल्यानंतर अजून पण लोकांचा उत्साह तेवढाच आहे, अजून साजरा करतात सगळं. एक म्हणतात ना, एक लंडन आणि पूर्ण इंग्लंडमध्ये कसं भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. आम्ही रोज जातोय कुठल्या ना कुठल्या मंडळाला, सगळेजण तेवढ्याच उत्साहाने अजून पण कार्यक्रम साजरे करतात आहेत. तर असं वाटत आहे की तो प्रवास चालूच आहे अजून, फक्त तो तिथे एकटा होता, मी या साईडला होती, आता आम्ही 2 जण प्रवासात आहे. फार सुंदर. ह्या काळामध्ये कधी अशी भीती वाटली का तुम्हाला, एखाद्या प्रसंगी असं की अरे बापरे आता काय होईल वगैरे, असं काही भीती वाटली का? एक भीती केव्हा वाटली, जेव्हा वॉर सुरू झालं होतं इंडियामध्ये आणि मी एकदम फोन केला की तिकडे कसं आहे, कारण की माहिती नव्हतं चायना कसा रिस्पॉन्स करेल, आता इंडियन्सला तेवढं वेलकम होईल की नाही होईल. पण आणि दुसरं एक होतं टर्कीमध्ये गेल्यानंतर, पण अनिल सांगत होते की काहीच नाही, तिथल्या लोकांना काही फरक पडत नाही काय चाललेलं आहे, हे सगळं पॉलिटिकली बाहेर आहे, लोकांपर्यंत काही नाही. लोकांनी तेवढंच चांगलं वेलकम केलं. आणि UK मध्ये तर नाही, काय म्हणतात ते, देव इथे होता माझ्यासोबत, नवरा नसताना देवानी बरोबर साथ दिली, भीती हा प्रकार नाही. आणि मुलगा पण मला नेहमी म्हणायचं की मम्मा घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. हे माहीत नाही, पण त्याने 1-2दा हे वाक्य मला म्हटलं की नाही मम्मा मी आहे इथे. तर ते एक होतं, म्हणतात ना की कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्यासोबत देव उभा राहतो. हो, फार छान. म्हणजे एकंदरीत म्हणजे भारत आणि पाकिस्तानचं ज्या वेळेला युद्ध चालू होतं किंवा जो ऑपरेशन सिंदूरचं जे काम चालू होतं, तर त्या काळातला हा प्रवास होता. हो, तेव्हा चायनामध्ये गेलेला. आणि
आपल्या चायना आणि इंडियामध्ये पण तेवढी असं काही मैत्रीचा प्रकार नाही. तो एक थोडीशी होतं की कसं इंडियन्सला ट्रीट करतील किंवा त्यांच्यामध्ये काही अग्रेसिव्ह किंवा अँगर इश्यूज आहेत का, पण नाही. ते प्रवासात आणि विशेष गोष्ट म्हणजे अनिलला पण असे काही अडथळे आले नाही की एखादा दिवस लेट झाला किंवा ह्याच्यात. त्याच्यामुळे जेवढे दिवस होते तेवढे दिवस पकडून चाललो आणि तेवढ्या दिवसातच प्रवास झाला. आणि जो होता की आल्यानंतर काय होणार, काय बोलणार, काही जाणवलं नाही की खूप दिवसानंतर भेटलो. कारण की फोनवर, व्हिडिओजवर, सोशल मीडिया थ्रू आणि लोक पण मला विचारायचे काय चाललंय काय नाही. तर अनिल हा रोज कोणाच्या ना कोणासोबत संभाषणात होताच सोबत. त्याच्यामुळे असं काही जाणवलं नाही की मी एकटीच आहे. खूप छान. आल्यानंतर मला वाटतं तुम्ही पादुका दर्शनाचा प्रोग्राम केला, त्याच्यानंतर आषाढी एकादशीचा कार्यक्रम तुम्ही फार सुंदर इकडे राबवला, पालखी वगैरे तुम्ही फिरवली आणि त्यावेळेला अनेक लोक जमले होते. तर त्यावेळेला ती लोक तिथे जमतात आणि त्यावेळेला तुम्ही अनिलजीच्या बाजूला उभे असतात, तर त्यावेळेला तुम्हाला कसं फील होतं? लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एकदम बदलला. लोकांच्या अपेक्षा पण वाढल्या, पण एक छान पण वाटते की अरे एवढे मराठी लोक आहेत आणि विठ्ठलाच्या मुळे की काय, पण सगळ्यांमध्ये एकदम प्रेम भावना निर्माण झालेली आहे. सगळे एकदम एकमेकांशी प्रेमाने, असं वाटतच नाही कोणी अनोळखी आहे सगळेजण. आणि आता सगळे एकमेकांना माऊली म्हणायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे तो जो दुरावा आहे तो निघूनच गेलाय आणि एक खूप छान गोष्ट झाली. त्यामुळे मराठी समाज किती मोठा आहे बाहेर देशात ते माहिती झालं आणि आम्ही अजून पण अपेक्षा करतो की अजून कार्यक्रम व्हावे, अजून मराठी लोक एकत्र येतील त्यानिमित्ताने आणि अजून माऊली भेटतील, तीच अपेक्षा आहे. खूप छान. आता हे जे मंदिर बांधण्याचा जो संकल्प आहे तर त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मी विदर्भाची, मी गजानन महाराजांना खूप मानते आणि आम्ही दोघं जण नेहमी म्हणायचो की अरे महाराजांचं मंदिर नाही आहे, हा वारी करायचा तुम्हाला म्हणायचं विठ्ठलाचं मंदिर नाही, कधी होईल. तर आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय आणि मला अपेक्षा आहे की कुठून काहीतरी होईल आणि लगेच मंदिर होईल, लवकरात लवकर होईल. जे कुठेतरी तो कॉन्फिडन्स आहे की नाही, खूप काही वाट नाही बघावी लागणार. देव पण आता इथपर्यंत आलात पादुका, तर पुढचा पण मार्ग देवच दाखवेल. खूप छान. जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही तुमच्या जी आता प्रेक्षक आहेत त्यांना काय संदेश द्याल? मला फार फरक जाणवला इथे आल्यानंतर. मुलांना ना तो एक थोडासा आपल्या देवधर्म किंवा आपलं कल्चर, देवधर्मच नाही आपलं जे कल्चर आहे हिंदू कल्चर, याच्यामध्ये ना थोडंसं त्यांना ते दूर राहतात. पण माझ्या मुलामध्ये मला सुरुवातीला तो फार कंटाळा करायचा, आता त्याला फार आवड येते. आता त्याच्या बोलण्यात आणि ह्याच्यात पण सतत माऊली शब्द असतो. म्हणजे न कळत त्याच्यामध्ये ती आवड निर्माण होते, त्याला कळतो आणि तो विचारतो प्रश्न. तर ते मला असं वाटते की जितके आपण लोक भेटू, जितक्या ह्या गोष्टी घडतील, नवीन जनरेशन जी आहे त्यांना पण त्याच्यामधला थोडासा आनंद मिळेल आणि त्यांचा इंटरेस्ट वाढेल. म्हणजे हे कुठेतरी संपणार नाही. आपल्याला जी भीती आहे की अरे आता आपलं जनरेशन इथे या देशात आहे, आपण यांना आपले देव कळणार का, आपले सण वगैरे कळणार का. मंदिराच्या माध्यमातून आमचा तोच विचार आहे की प्रत्येक सण साजरा झाला पाहिजे मंदिरात, प्रत्येक मराठी माणूस आला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट मुलांना कळली पाहिजे. आपलं हिस्ट्री, महाभारत, रामायण ह्या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. खूप खूप छान. निकिता माऊलीजी, तुमच्याशी बोलून मला फार छान वाटलं आणि तुमच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पुन्हा पांडुरंगाकडे एक प्रार्थना की तुमचा हा उपक्रम छान पद्धतीने पूर्ण होत आणि आम्हालाही त्या मंदिरामध्ये दर्शन करण्याची आनंद मिळव. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.